नमस्कार शेतकरी बांधवांनो, पीक विमा भरण्यासाठी आता नवीन दर इथे जाहीर झालेले आहेत, तर त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे। किती रुपये हेक्टरी तुम्हाला आता पीक विम्यासाठी भरावे लागणार आहे। त्यामध्ये सोयाबीन असो, कापूस असो, उडीद असो, मूग असो, ज्वारी असो, मका असो, यासाठी तुम्हाला पीक विम्यासाठी किती रुपये भरावे लागणार आहे। जे की आता 1 रुपयामध्ये पीक विमा तुम्हाला भरता येणार होता, तर ते आता बंद झालेले आहे। तर आता तुम्हाला हेक्टरी प्रमाणे पैसे ते भरावे लागणार आहे। तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये याबद्दल माहिती सांगणार आहे, तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा। सर्वप्रथम आपण मोबाईलची जे काही स्क्रीन आहे ते सुरू केलेली आहे। तर यामध्ये दाखवल्याप्रमाणे प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2025, त्यानंतर इथं दाखवल्याप्रमाणे आपल्याला यामध्ये पहिलं जे ज्वारी, सोयाबीन, मूग, उडीद, तूर, कापूस, मका, जे की यामध्ये 7 पीक आहे। तर इथं तुम्हाला आता या हेक्टरी प्रमाणे तुम्हाला इथं पीक विमा भरायचा आहे। तर यामध्ये आता प्रधानमंत्री पीक विमा योजना 1 जुलै पासून पीक विमा फॉर्म भरणे तर सुरू झालेले आहेत। तर डेमो व्हिडिओ आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तर त्याची लिंक आय बटनवर किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल। तर आता तुम्ही घरबसल्या सुद्धा पीक विमाचा फॉर्म अगदी भरू शकता मोबाईलवरून। त्यानंतर आता 1 रुपयामध्ये जी काही पीक विमा योजना होती ती आता बंद झालेली आहे। तर तुम्हाला आता हेक्टरी प्रमाणे पैसे इथं भरावे लागणार आहे। तर यामध्ये 31 जुलै हे जे पीक विमा फॉर्म भरण्याची लास्ट डेट आहे। आता सोयाबीनसाठी जे आहे यामध्ये 1160 रुपये तुम्हाला इथं भरावे लागणार आहे। त्यानंतर प्रति हेक्टरी तुम्हाला हा जो रेट आहे, रेट चार्ट आहे, ते तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा त्याची लिंक मिळून जाईल। तर सोयाबीनसाठी जे आहे यामध्ये 1160 रुपये, कापसासाठी जे आहे यामध्ये 900 रुपये, जे की दर इथं दिलेले आहे, जे की तुम्हाला इथं पैसे आता भरावे लागणार आहे जे की पीक विम्यासाठी। त्यानंतर इथं तूरसाठी जे आहे यामध्ये 470 रुपये, पहिले याचे रेट कमी होते तर आता वाढलेले आहे। त्यानंतर इथं मक्यासाठी तुम्हाला 90 रुपये इथं भरावे लागणार आहे। त्यानंतर इथं मूगसाठी 70 रुपये, उडीदसाठी जे आहे 62 रुपये, ज्वारीसाठी 82 रुपये। तर हे जे दर आहे तुम्हाला ज्वारीसाठी 82, उडीदसाठी जे आहे यामध्ये 62, मूगसाठी 70, मकासाठी 90 रुपये, तूरसाठी 470 रुपये, कापसासाठी 900 रुपये आणि सोयाबीनसाठी 1160 रुपये। तर तुम्हाला जर याबद्दल जर तुमच्या मनामध्ये काही डाऊट असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। त्यानंतर तुम्ही पीक विम्याच्या ऑफिशियल पेजवरती जाऊन सुद्धा चेक करू शकता। तर तुम्हाला इन्शुरन्स प्रीमियम कॅल्क्युलेटर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, इयर सिलेक्ट करायचं आहे, खरीपचा भरायचं की रब्बीचा ते सिलेक्ट करायचं आहे, खरीप, त्यानंतर 2025 सिलेक्ट करायचं आहे, आपलं स्टेट सिलेक्ट करायचं आहे, आपला जिल्हा, तालुका सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला तिथं हेक्टरी टाकायचं आहे। म्हणजे 0.1 एकर असेल तर 0.40 टाका, 2 एकर असेल तर 0.80 टाका। तर इथं तुम्हाला कॅल्क्युलेटरवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला किती पैसे भरावे लागणार आहे ते तुम्हाला तिथं शो करेल। तर या संदर्भात तर अशाच प्रकारचे अपडेट्स व पीक विम्याचा फॉर्म भरताना कोणत्या चुका करायची नाही। सहमतीपत्र जोडणे आवश्यक आहे। त्यानंतर तुम्हाला सहमतीपत्र जोडल्यानंतर पीक पेरा फॉर्म कशा पद्धतीने भरायचं आहे, सहमतीपत्र कशा पद्धतीने भरायचं आहे, डॉक्युमेंट्स कोणकोणते अपलोड करावे लागणार आहे सहमतीपत्रामध्ये। त्यानंतर पीक पेरामध्ये फार्मर आयडीचा एक नवीन ऑप्शन आलेला आहे। त्यानंतर फार्मर आयडी तुम्हाला अति आवश्यक झालेली आहे। ज्याने कोणी फार्मर आयडी कार्ड काढलेलं नसेल तर अशाने फार्मर आयडी कार्ड काढून घ्या। तर लवकरात लवकर पीक विमा आता 1 जुलैपासून फॉर्म भरणे सुरू झालेलं आहे, जे की 31 जुलैपर्यंत त्याची लास्ट डेट आहे। तर अशाच अपडेटसाठी आणि नवीन व्हिडिओसाठी आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। थँक्यू।